चैत्यभूमीच्या इथून बाहेर आल्यानंतर थोडंसं बघा बाजूलाच इथे ना दादर चौपाटी आहे, तर तिथे आता टायगरला घेऊन जायचं आहे आम्हाला. तर तिथे कुत्रे खूप भुंकतायत म्हणून थोडंसं टायगरला बाजूला घेतलेलं, पण टायगर बघा कसा ओढतोय. त्याला जायचं त्या कुत्र्यांना मारायला, मारामारी करायची, पण त्याला ओढून आम्ही घेऊन चाललोय या साईडला. तर या दिशेने आम्ही आता जातोय चौपाटी फिरायला टायगरला घेऊन. इथून पुढे आता आम्ही घोडागाडीमध्ये बसणार आहोत आणि टायगरला घेऊन बसायचंय, पण टायगर या घोड्यांनाच भुकायला लागलाय. चालू झाली आपली पण घ्यायचं सर. उडी मारतोय पकडा त्याला पकडा पुढे. तो घाबरला मारण्याचा. काय घाबरत बघतोय. नो 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 आहे ना मी आहे ना. आधी आपण घोडागाडीत बसलो ना घोडे पिढी टाकतो नाही येड पडतंय. आलं डेंजर आहे हो. मध्ये स्पीड झालं, धांदळ झाली. म्हणून स्पीड पळवायला एवढे घोडे पळतात पहिले काय हो. जरा पुढे तर नाही का आम्हाला धांदळ बघतोय. त्याला पुढे पट्ट्याला पकडा ना. तो घाबरतोय, तो पाठी घोडे पळणार नाही बस. काय बारकडे शाखेत मारण्याच्या. धांदळ धांदळ काय घोडागाडीत बसणार का आपली आपण. बारकडे मोठल्या घोडागाडी
अरे त्यांनी आपल्याला फिरून आणलं ना, असं नाही करायचं. आणि बघतो तू त्यांना आता बघतो का जरा. हो तेव्हा तिथं उभे घोड्यांना भुकत बसलाय हा घोडा. तुला पण बांधू का त्याच्या बरोबर? अरे एवढी मजा आली ना. तिथे चाललंय खाऊया काहीतरी. खाऊ बसाल थोडी. आम्ही आलोय थोडासा नाश्ता करायला इकडे भेल पाणीपुरी स्टॉल मध्ये. टायगर बसलाय खाली, वाळू आहे. त्या वाळू मध्ये मस्त गारगार त्याला लागतं हे बघा मस्त. आणि टायगरने थोडीशी वाळून चाटली. त्याला काय समजलं जरा असं वास आला तर गेला वास घ्यायला, पण नाकामध्ये येतो ती वाळू गेली. आणि आई इकडे बसली. सिलिंग कसं रात्रीचं भारी दिसते बघ ना. ना सुंदर वाटते ना, लांबून पण किती मस्त वाटते. आम्ही पाणीपुरी खाल्ली. टायगर पाणीपुरी खात नाही ना, म्हणून टायगरला कुल्फी. चावून खायला लागलाय. खातो भरतोय. आम्ही नाही बोलतो 380 आले. घरी चाला बोलतो तो. आता आम्ही निघालो घरी जायला. रात्र झालेली आहे आणि टायगर बघा इथं बसलाय. दिसतोय का तुम्हाला? आहे बघा. साक्षी पण आहे. साक्षीला पूर्ण कोंबून घेतलंय त्यांनी टायगरनी. अंधार आहे, लाईट नाही लावत आता, नाहीतर हा टायगर उठतो, बसत नाही. तुम्हाला तर माहितीये टायगरची सवय, गाडीमध्ये व्यवस्थित बसत नाही. आता निघालोय आम्ही. 8 वाजेपर्यंत पोहोचू. 7 सव्वा 7 वाजलेच वाटतं आता. तर काही नाही, दादर ते घाटकोपर काही लांब नाहीये, फक्त ट्रॅफिक नाही लागली पाहिजे. चला आता